आज भाऊंच्या साथीने आम्ही सगळ्या बार्शीतल्या उद्यानांची पाहणी केली, जे खरंच वापरात आहेत, म्हणजे आत्ता सध्या चालू आहेत. त्यांची म्हणजे अजून भर घालून सुविधा वाढवण्याचे सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या बंद पडल्या आहेत त्या लवकरच चालू करू आणि जनतेसाठी खुल्या करू. या बागा जे आपण सगळ्यात सुंदर केलेल्या होत्या पूर्वी बॉडीमध्ये, कारण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी असल्यानंतर जो कारभार करण्यामध्ये एक सोपी पद्धत राहते आणि प्रशासक असल्यामुळे त्यांना काही मर्यादा होते. त्यामुळं या ठिकाणी परिस्थिती पाहिली, एवढं मनापासून वाईट वाटलं. आज हे 2 दिवसापूर्वी मी लक्ष्मी स्वप्न उद्यानला आलो होतो. इथली परिस्थिती पाहून माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड जास्त झाली, कारण आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की आम्ही विधानसभेनंतर काय मी कुठे बागेनंतर पूर्वी सगळ्या बागांना किमान 2 महिन्यातून एक भेट असायची आणि एक निसर्ग छान असावा, एक सगळ्यांना एक सुंदर वातावरण असावं, लहान बालगोपाळ त्या ठिकाणी खेळावी, माझ्या माता भगिनी तिथं त्या बागेमध्ये जाव्या, सर्व वृद्ध माणसं जावी, अशी एक भावना असून खेळणे, जे ओपन जिम असं सगळं आपण सुखसोयी केलेले होते. परंतु दुर्दैवानं ते काही अडचणीमुळं सगळ्यात नादुरुस्त झाल्या. काही त्या ठिकाणचे खेळाचे साहित्य वगैरे सगळे मोडकळीला आले आहेत, गवत झालेले आहेत. सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर थोडं मनाला वेदना झाल्या. परंतु आम्ही 2 दिवसापूर्वी ठरवलं, नगराध्यक्ष ताई, आम्ही माननीय मुख्याधिकारी साहेब, की या ठिकाणी सगळ्या बागेंना नगराध्यक्ष असतील, त्याचबरोबर माननीय मुख्याधिकारी, उपाध्यक्ष, सगळेच समितीचे सभापती, सगळे नगरसेवक आणि तुम्ही पत्रकार बांधव उद्या म्हणून आणखीन 4 दांडकी घेऊनच बरोबर फिरतात. परंतु हे सगळी वस्तुस्थिती सगळ्या जनतेला या ठिकाणी निदर्शनास येणं किंवा कशी अवस्था झाली ह्या 1.5-2 वर्षामध्ये हे पण लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. तर बॉडी असू किंवा नसू, ज्यांच्याकडे जबाबदारी होती लोकप्रतिनिधी म्हणून, त्यांचं कंट्रोल तालुक्यावरती ठेवू शकतात किंवा तो संविधानाने दिलेला तो अधिकार आहे. त्यांनी सुद्धा बागा फिरल्या असत्या किंवा काय त्याचं काय कमी जास्त आहे प्रशासकाला घेऊन तर काय अडचण आली नसती. कारण मला त्या ठिकाणी आमची कुठली बॉडी नसल्यामुळं मलाही काही ठिकाणी भाग घेणं संयुक्त वाटत नव्हतं. कारण उद्या तुम्ही तर टीका केली असते की ह्यांचं बॉडी नाही, यांच्या पक्षाची काय नाही कशामुळे. आणि ठीक आहे, खाजगीमध्ये जरी फिरलो असतो तरी त्याला काही निर्णय घेण्यामध्ये काही मर्यादा होती. परंतु आज या ठिकाणी सगळ्या बार्शी शहराच्या तालुक्याच्या जनतेनं दिलेले आशीर्वाद आणि ह्या गोष्टीतून आमची 100% भारतीय जनता पार्टीची जबाबदारी, RPIची सगळ्यांची संयुक्त आम्ही मित्रपक्षाच्या माध्यमातून ज्या निवडणुका लढलो आणि सर्वांच्या लक्षामध्ये आलं, ग्रामीण भाग, शहरी भागामध्ये किंवा काहीतरी गडबड आहे. या ठिकाणी ज्या काही घटना घडतात तालुक्याच्या विकासापासून सगळीच बार्शी दूर चाललेली आहे आणि जो काही विकास झालेला आहे ती कामं बंद पडलेली आहेत. तर उदाहरण आहे बागाचं, मी सांगितलं की प्रचंड मनाला वेदना देणारी ही गोष्ट आहे. काही ठिकाणी तुम्ही सुद्धा तुमचा आभार व्यक्त करतो की चित्रीकरण केलं नाही. परंतु हे सगळी परिस्थिती तुम्हाला येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आम्ही सगळे बॉडीबरोबर चर्चा करू, ताई असतील, शिवसाहेब असतील. आम्ही आता ह्याच्यावरती सगळा काय मार्ग काढायचा, ह्याला पैसे कसे उपलब्ध करायचे, कशा पद्धतीनं या परत हिरव्यागार बागा फुलल्या पाहिजे, कशा पद्धतीने ही लहान बालगोपाळं आनंदानं या ठिकाणी नांदली पाहिजे, माझ्या माता भगिनी या ठिकाणी कशा आल्या पाहिजे. आणि सगळ्याला एक शेवटी जीवनामध्ये विरंगुळा एक नावाची हे आहे की आपण त्या ठिकाणी सगळेजण सगळं कमवतो, खर्च करतो, प्रपंच करतो, परंतु कुठंतरी मन मोकळे करण्याकरता किंवा आनंद घेण्याकरता ठिकाणं असणं गरजेचं. आणि ती ठिकाणं योगावर नशिबान आहेत आपण या बार्शीच्या भगवंत नगरीमध्ये की एवढी मोठी ठिकाणं आपल्याला उपलब्ध आहेत. आणि सगळीच्या सगळी बागा आपण अत्यंत सुंदर करू. ह्याला खर्च वगैरे काय लागेल ते आपण तरतूद करू. त्याचबरोबर नमो उद्यान म्हणून आणखीन एक नवीन बाग 1,10,00,000 रुपयाची आपण ह्याच भागामध्ये रुद्रक्यांचा ओपन पेस आहे, जवळपास 2-2.25 एकरचा, त्याच्यामध्ये त्यांना पण आपण सूचना दिल्या, कारण ती नगरपालिकेची जागा आहे. त्या ठिकाणी आपण नमो उद्यान ही बाग पण करू. ऑक्सिजन पार्कचं पाहिलं, आता आम्ही आज फिरतोय म्हणल्यानंतर लगेच काही विरोधकाकडनं टाकली पोस्ट. अरे थोडं तर तुमच्याकडेच ती जागा 12 गाळे होते, तुम्हीच त्याचं डिपॉझिट घेतलं, तुम्हीच भाडं घेतलं, तुम्हीच तिथं
तुमच्या उपस्थितीत गांजा ओढत तिथं बसते ती लोक, तुम्ही पण ते त्याची मजा घेताय आणि परत आणखीन पोस्ट टाकताय. आता बाद झालं ना, बार्शीनं पाहिलंय सगळं तुमची कर्तृत्व किती येते. त्याच्यामुळं ते ऑक्सिजन पार्क तुमच्या स्वाधीन केलेलं होतं विरोधकांच्या, त्यांनीच ती भाडं घ्यायचं आणि त्याच्यातनं मेंटेनन्स करायचं आणि तिथं गांजा ओढत बसणारी ही माणसं आणि पोस्ट टाकतात. यांना काही जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे. कधीही त्या ठिकाणी आता ताबडतोब त्याची सुद्धा देशमुखांच्या विहिरीवरनं पाण्याची सोय करायला सांगितली. ऑक्सिजन पार्कसुद्धा तुम्हाला येणाऱ्या 10-12 दिवसात हिरवगार दिसेल. आणि सगळ्याच बागा, सगळ्या बागा एक उन्हाळा जरी असला तरी एक 10-15 दिवसामध्ये ह्याच्यामध्ये सगळी ताईन त्याच्या बैठका घेतील, सगळ्या सूचना व्यवस्थित देतील आणि त्या पद्धतीनं सगळं पहिल्यासारखं छान चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं दिसेल.